शेतकरी विचारांच्या लोकांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणास विरोध म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट पाठिंबा देत आहे आणि त्यामध्ये सहभागी होत आहे। का सहभागी होत आहे? का उपवर्गीकरणास विरोध करत आहे? तर आम्हाला असं वाटतं, या देशातलं मनुवादी सरकार, या देशातली मनुवादी विचारधारा या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून देशामध्ये पुन्हा पेशवाई लादण्याचं काम करत आहे। आतापर्यंत ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्याला प्रतिक्रांतीच्या माध्यमातून या मनुवाद्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, तशाच प्रकारचा हा एक प्रयत्न आहे। आणि यावेळेस त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत आमच्या मातंग समाजातले काही तथाकथित अज्ञानी पुढारी। मी यासाठी असं म्हणतोय की त्यांच्या कच्छपी लागलेत, त्याचं कारण असं आहे की मातंग समाजाच्या उत्थानासाठी या तथाकथित पुढाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही। त्यांना जर काहीही घेणं देणं असतं तर या मातंग समाजातल्या पुढाऱ्यांनी 31 डिसेंबर 2011 रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे समाज अभ्यास आयोग जो नेमला होता त्याच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने तत्वतः मान्य केलेल्या होत्या। त्या शिफारशींवर ही तथाकथित पुढारी मंडळी बोलताना काय दिसतात का आपल्याला? नाही। या 82 शिफारशींपैकी महाराष्ट्र शासनाने 14 शिफारशी नाकारल्या। त्यापैकी एक शिफारस अशी होती की आरक्षणाबद्दल ही शिफारस नाकारण्यात आलेली होती। थोडक्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाबाबत असणारी शिफारस 31 डिसेंबर 2011 रोजी महाराष्ट्र शासनाने नाकारलेली होती, हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। परंतु त्याचबरोबर 68 ज्या शिफारशी आहेत महाराष्ट्र शासनाने तत्वतः मान्य केलेल्या आहेत, त्या शिफारशी ज्या आहेत 3 टप्प्यामध्ये आहेत। त्यातला एक टप्पा असं म्हणूया की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने असं मान्य केलेलं आहे की ज्या जुन्या शिफारशी ऑलरेडी अस्तित्वात असणाऱ्या ज्या शिफारशी आहेत त्यातील काही शिफारशी आहेत त्या पुन्हा मातंग समाजासाठी विशेष योजना म्हणून राबविण्यात याव्या, या बाबतीत कारवाई करण्याच्या संदर्भातल्या या परिपत्रकामध्ये, या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता यात कुठल्या त्यातल्या काही महत्त्वाच्या शिफारशी आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत, त्या बाबतीत मातंग समाजाच्या उत्थानासाठी होणाऱ्या गोष्टी आहेत। त्याचा अभ्यास या क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या होत्या। त्यातल्या काही शिफारशी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो, निश्चित त्याचा विचार केला पाहिजे। शिफारस क्रमांक जी आहे 3, मातंग जनसमूहातील लोकांना अग्रक्रमाने कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेली अथवा गायरान पडीक जमीन जी आहे ती 2 हेक्टर पर्यंत किंवा बागायती जमीन 1 हेक्टर पर्यंत मातंग समाजातल्या लोकांना द्यायची आहे, कुटुंबात द्यायची आहे। काय शासनाने हे अशा प्रकारच्या जमिनी मातंग कुटुंबात दिलेल्या आहेत का? याबाबत ही तथाकथित पुढारी मंडळी काय बोलताना आपल्याला जाणवतात का? तर आपल्या लक्षात येईल की नाही। मग या ठिकाणी जे आहेत या प्रश्नावरती हे बोलत नाहीयेत, फक्त उपवर्गीकरणाच्या बाबतीत ही यांची चर्चा झाली। त्यानंतर आहे अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत मागासवर्गीयांकरता असलेल्या सहकारी तत्वावरील सूतगिरणी व कमी भाग भांडवल असणाऱ्या साखर कारखाने उभे करण्यासाठी भाग भांडवल देण्याच्या संदर्भात आहे। 31 डिसेंबर 2011 ते आज जून 2026 मध्ये म्हणजे जवळपास 15 वर्ष पूर्ण होत आलेली असताना किती मातंग तरुण बेरोजगार तरुणांना याचा लाभ मिळालेला आहे? या बाबतीत हे तथाकथित मनुवाद्यांच्या कच्छपी लागलेली पुढारी मंडळी काही बोलताना आपल्याला जाणवत आहे? नाही। कारण त्यांची ती वैचारिक पातळी नाहीये, त्यांची इच्छा नाही की मातंग समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे। त्यांना या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 59 जातींमध्ये भेदाभेद निर्माण करायचा, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायची आहे। आणि याच्यासाठी कोण जबाबदार आहे? तर या देशातल्या मनुवादी लोक तयार आहेत। मनुवाद्यांच्या कच्छपी लागलेली ही मंडळी आहे। पुढील एक 9 नंबरचा जे महत्वाचा एक याच्यातला जो शिफारस आहे त्याचा विचार करूया। मातंग समाजातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करून तो राबविण्यात यावा, यासाठी दरवर्षी काही निधी राखून ठेवण्यात यावा। मित्रो, मी आर्थिक वर्ष 2023-24, आर्थिक वर्ष 2024-25 व आर्थिक वर्ष 25-26 2025-26 यामध्ये या तरतुदीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला। मातंग समाजासाठी वेगळ्या प्रकारची तरतूद केल्याचं मला कुठेही दिसून आलेलं नाही।
का या माध्यमातून मातंग समाजाचं उत्थान होऊ शकत नाही? मातंग समाजाला जर का यामध्ये आर्थिक बेनिफिट मिळाले तर ते चालणार नाहीयेत? हे तथाकथित मातंग समाजातील या तथाकथित मनुवाद्यांच्या कच्छपी लागलेल्या पुढाऱ्यांना कळत नाहीये. पण त्यांना ते नको आहे. त्यांना फक्त तेढ निर्माण करायची, आणि ते कोणाच्या सांगण्यावरून? तो मनुवाद्यांच्या सांगण्यावरून त्यांना ही तेढ निर्माण करायची. त्याचप्रमाणे एक 10 नंबरचा जी शिफारस आहे, 10 नंबरच्या शिफारसीमध्ये मातंग समाजाच्या लेबर सोसायटी स्थापन करून अशा सोसायट्यांना बांधकाम, वाहतूक, प्रकल्प उभारणी, रस्ते बांधणे व विद्युत पुरवठा इत्यादी क्षेत्रामध्ये बेरोजगार तरुणांना कंत्राटे मिळवून द्यायची आहे. गेल्या 14-15 वर्षात किती बेरोजगार मातंग तरुणांना या कंत्राटं दिलेली आहेत. त्याच्या पुढची एक शिफारस आहे, आणि ती मला वाटतं आपण सर्वांनी जर पाहिलं तर ते लक्षात येईल. 2 गोष्टींकडे जास्त 2 ते 3 मुद्द्यांकडे याच्यामध्ये मी लक्ष देतो. एक आहे सरकारी स्वस्त धान्य दुकाने रॉकेल गॅस व पेट्रोल एजन्सी आहे. मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना विशेष प्राधान्य देण्यात आहे. 14 वर्ष पूर्ण होत गेलेली आहेत. 15व्या वर्षामध्ये आपण आहोत. किती मातंग समाजातल्या बेरोजगार तरुणांना एजन्सी दिलेली आहे? गॅस एजन्सी दिलेली आहे, रॉकेल एजन्सी दिलेली आहे, पेट्रोल पंप दिलेले आहेत, गेला बाजार किती लोकांना राशन दुकान दिलेले आहे. का याच्याने मातंग समाजाची आर्थिक उन्नती होणार नाही? आणि जर का आर्थिक उन्नती झाली तर सामाजिक उन्नती होऊ शकेल, शैक्षणिक उन्नतीला सहाय्य होऊ शकेल. परंतु हे या तथाकथित पुढाऱ्यांच्या गावीही नाहीये. एक शिफारस क्रमांक आहे 36. खेडेगावातील स्मशान मातंग समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्यात यावी. 4 ते 5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील एका मातंग भगिनीच्या मृतदेहास स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती. त्यासाठी लढा द्यावा लागला. 14 वर्षानंतर सुद्धा मातंग समाजासाठी स्मशानभूमी तुम्ही बांधू शकलेला नाहीयेत, आणि उपवर्गीकरणाच्या गोष्टी करू लागलेला आहात. याचा उद्देश काय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. करणी आणि कथनीमध्ये यांचा फरक आहे. साम दाम दंडभेद निर्माण करून ही लोक आतापर्यंत आपल्यामध्ये फूट पाडत आलेले आहेत. त्याच पद्धतीने आताही पाडत आहेत. शिफारस क्रमांक 38 आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी मातंग जातीतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर विद्यानिकेतन सारखे पब्लिक स्कूलची स्थापना करावी, आणि त्यांना त्या ठिकाणी त्यावर होणारा खर्च शासनाला करावा. किती विद्यानिकेतन मातंग समाजातल्या बांधवांसाठी केलेली, मुलांसाठी केलेली आहे. यासाठी ही तथाकथित मातंग समाजातील पुढारी बोलताना दिसतात का त्यांना अशा प्रकारच्या शिफारसी आहेत हे तरी माहीत आहे का? परंतु चाललेत उपवर्गीकरण बोलायला, चाललेत बोलायला की या ठिकाणी नवबोधतो की महाराजांनी आमच्यावरती दरोडा, आमच्या अधिकारावर दरोडा टाकलाय. अरे दरोडा कोण टाकत आहे याचं भान तुम्हाला असायला पाहिजे. तुमच्या हक्कांवर जर दरोडा कोण टाकत असेल तर या देशातला मनुवादी आहे. जो मातंग समाजातला कार्यकर्ता आहे, जो मातंग समाजातला व्यक्ती आहे की ज्याने फुले शाहू आंबेडकर विचारधारा स्वीकारलेली आहे, तो प्रगतीपथावर आहे. विदेशामध्ये शिक्षण पूर्ण करतोय, देशामध्ये विविध ठिकाणी तो कार्यरत आहे आणि चांगल्या पदांवर आहे, आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारा तो मानून पुढे चाललेला आहे आणि समाजाची प्रगती करत आहे. पुढच्या शिफारसीकडे आपण पाहता येईल. एक छोटीशी शिफारस आहे, 67 क्रमांकाची शिफारस आहे. पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठीपदी जास्तीत जास्त मातंग समुदायातील व्यक्तींची नियुक्ती करावी. गेल्या 14 वर्षात किती लोकांची नियुक्ती झालेली आहे? काय आकडेवारी आहे का? 70 क्रमांकाची एक शिफारस आहे. मातंग समाजातील अत्याचार पीडित कुटुंब जर भीतीमुळे इतरत्र स्थलांतरित होत असल्या तर अशा प्रकारची त्यांचे इतरत्र पुनर्वसन करावे, आणि त्यांच्या मूळ जागी असलेली स्थावर मालमत्ता जी आहे ती बाजारभावाने विकून त्यांना ते पैसे द्यावेत. अरे ही वेग काय येते? आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आमच्या मातंग बांधवांवर अन्याय अत्याचार होतो, आणि त्याच्यासाठी आम्हाला शिफारस करावी लागते, आणि शासन ती तत्वता मान्य करते. हा शासनाचा लाजिरवाणे पारख आहे. शासनाला लाज वाटली पाहिजे की आम्हाला मातंग समाजावरती अन्याय होतोय, आणि त्यांच्यासाठी आम्हाला अशा प्रकारची तजवीज करावी लागते, आणि त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. अरे सन्मानाने जगायला दिलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय, ठीक आहे, अन्याय होतो त्या ठिकाणी हे केलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. एक 56 क्रमांकाची जी आहे, मला आश्चर्य वाटतं की 56 क्रमांकाची जी शिफारस आहे त्याचा जर विचार केला तर आश्चर्य वाटेल. मातंग समाजातले लोक जे आहेत, म्हणजे त्यावेळेसची जी शिफारस आहे निश्चित विचार केला पाहिजे, आणि चांगली शिफारस आहे. 56 क्रमांकाची शिफारस असं आहे की मातंग समुदायात अनेक अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत, ज्यात ग्रहण मागणे, मुरळी अथवा देवदासी सोडणे इत्यादी प्रथा अस्तित्वात आहेत. त्याचे पूर्णतः निराकरण केले पाहिजे, अशा प्रकारची ही शिफारस होती. शासनाने मान्य केली. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आता जे मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासाठी जे चाललेले आंदोलन आहेत त्याच्यामध्ये आमच्या माता भगिनी काय करतायत, आमचे बंधू काय करतायत, डफडी घेऊन पोतराजाचा वेश धारण करून मर्यादेचा गाडा डोक्यावर घेऊन फिरतायत. कुठेही शिफारस आणि कुठे तुमची कृती? मातंग समाजाच्या पुढाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
म्हणजे अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या संपवण्याचं काम या शिफारशीच्या माध्यमातून करण्याच्या ऐवजी उपवर्गीकरणासारखा घाट घालण्याचं काम, समाजामध्ये भेदाभेद, प्रवर्गामध्ये, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये भेदाभेद निर्माण करण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम या तथाकथित मनुवाद्यांच्या कच्छेपे लागलेल्या मातंग समाजातले पुढारी करत आहेत. अर्थात हा सर्व दोष मातंग समाजाचा नाहीये, त्यातील काही ठराविक लोक आहेत हाताच्या बोटावर मोजणारे. आणि कोण मंडळी आहेत? तर मनुवाद्यांच्या संगतीला लागलेली आहेत, ज्यांच्यामुळे मातंग समाजातला तरुण जो आहे गुंडगिरीच्या मागे लागू शकतो. ज्या ठिकाणी दंगे होत आहेत त्या ठिकाणी मातंग समाजातली मुलं आहेत, ज्यांच्या हातात पुस्तक असायला पाहिजे त्यांच्या हातामध्ये हे मनुवादी दगड धोंडे देत आहेत, त्यांच्या हातामध्ये शस्त्र देत आहेत. पुस्तक दिले तर मातंग समाजातल्या मुलांची प्रगती होईल, त्यांचा विकास होईल, त्याची प्रगती होईल, समाज पुढे जाईल. पण त्यांच्या हातात दगड धोंडे जर दिले तर तरुण आयुष्यभर हे पोलीस कोठडीमध्ये खितपत पडतील आणि समाजाची अवनती होईल. हे या पुढाऱ्यांना समजत नाही का? हे मनुवाद्यांना पाहिजेलच, पण या तथाकथित पुढाऱ्यांनी असं करायचं का? मित्रो, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने गेल्या वर्षी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. मातंग समाजाच्या विरोधात आम्ही नाही, कारण आम्हाला कल्पना आहे मातंग समाजातले फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे, प्रगतीशील विचारधारा मानणारे मंडळी जे आहेत ते या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. त्यांना माहिती आहे की अनुसूचित प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करणं म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. आणि तेढ कोण निर्माण करत आहे? तर जे हा महाराष्ट्र जे आहे, ज्या जातीयवादी आणि द्विराष्ट्राचा सिद्धांत म्हणून देशाची फाळणी करणारी जी मनोवृत्ती होती, त्या विनायक सावरकर आणि टिळकांत म्हणणाऱ्या लोकांची मनोवृत्तीची आहे. त्याला विरोध आमचा हा शिकलेला तरुण मातंग समाज करतो आहे आणि आमचाही विरोध त्यासाठीच आहे. कारण आम्हाला माहिती आहे हा देश जो आहे फुले शाहू आंबेडकरांचा आहे. हा देश या देशातल्या संतांचा आहे की ज्यांनी परिवर्तनाचं गरज आहे. आणि यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने गेल्या वर्षी आझाद मैदानावर एक आंदोलन घेतलं होतं. या आंदोलनामध्ये अशी मागणी केली होती की महाराष्ट्र शासनाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या 3.5 लाख जवळपास नोकऱ्या भरण्याच्या बाकी आहेत, त्या आधी भराव्यात, जेणेकरून या ठिकाणी 13% का असेना आमच्या समाजातला, मग तो मातंग समाजातला का असेना, त्याची त्या ठिकाणी नोकरी लागेल आणि त्याचं तर कुटुंब पोहोचू शकेल आणि समाज पुढे जाऊ शकेल. पण शासन हे करायला तयार नाही, या नोकऱ्या भरायला तयार नाही. काही ठराविक तर नोकऱ्या मिळतील मातंग समाजातल्या तरुणांना, ते करत नाहीये. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आता तफावत आलेली, खाऊजा धोरणामुळे कपात झालेली आहे, फार कमी नोकऱ्या आहेत. म्हणून आम्ही मागणी केली होती की खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसीसाठी राखीव जागा निर्माण केल्या पाहिजे, ठेवल्या पाहिजेत, ही मागणी केली. आणि अशा मागण्यात ज्या आहे उपवर्गीकरणाचा घाट घालण्यापेक्षा अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गांना पुढे नेण्याची फायदेशीर राहू शकेल. ही मागणी एससी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही लावून धरलेली आहे. मित्रो, 30 जून रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये समस्त आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी समाज जो आहे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामध्ये सामील होणार आहे, या मोर्चाला पाठिंबा आहे आणि सर्वांना विनंती करत आहे की हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आणि शासनाची ही जे वेगळ्या मार्गाने आणायचे पुन्हा पेशवाई लादण्याचा जो प्रकार आहे ते जर दाबायचा असेल तर आपल्याला हा लढा, हा मोर्चा यशस्वी केला पाहिजे, ही विनंती आपल्या सर्वांना आहे. जय भीम, जय भारत.